सरकारने प्रत्येक जमीनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, जो निर्णय जमीनधारकांसाठी पारदर्शक आणि महत्त्वाचा ठरणार आहे। कारण प्रत्येक जमीनधारकांचे आता वाद होत आहेत किंवा जे खरेदी करतात त्यांचे सुद्धा वाद होत आहेत, त्यांचा खरेदी करण्यावरती सुद्धा विश्वास उडला आहे। कारण आता बघितलं तर जमिनीबद्दल बरेच खटले सुद्धा चालू आहेत आणि यावरूनच केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे जमीनधारकांसाठी। नेमका हा निर्णय काय असणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। केंद्र सरकारकडून प्रत्येक जमीनधारकांना एक कार्ड दिलं जाणार आहे, म्हणजे त्यांना कार्ड तयार करून घ्यावं लागणार आहे, तरच ती त्यांची जमीन आहे हे सिद्ध होणार आहे। नेमकं ही अपडेट काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर भारतातील जेवढे जमीनधारक आहेत तेवढ्या सर्व जमीनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण एक निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। हा निर्णय प्रत्येक जमीनधारकासाठी पारदर्शक आणि महत्त्वाचा निर्णय असणार आहे, कारण आता प्रत्येक जमीनधारकाला एक कार्ड तयार करून घेणं महत्त्वाचं आहे, तरच तुम्ही त्या जमिनीचे मालक होणार आहात किंवा मालक आहात हे सिद्ध तर होणारच आहे, परंतु हे कार्ड प्रत्येक जमीनधारकांकडे असणं हे महत्त्वाचं आहे। 1 एप्रिलपासून ही प्रोसेस पूर्ण देशभरामध्ये राबवली जाणार आहे। दिल्लीमध्ये 200 ते 250 पर्यंत जमीन भूधारक आहेत, म्हणजे जे जमीन मालक आहेत त्यांना हे कार्ड तयार करून सुद्धा दिलेले आहे। म्हणजे तिथं तयार करण्याचं कारण एवढंच आहे की त्यांची जमीन ही विमानतळासाठी किंवा काही प्रोजेक्टसाठी घेण्यात येणार होती आणि त्यामुळे त्यावेळी ते कार्ड तयार केलं होतं आणि ते कार्ड आता पूर्ण देशभरामध्ये चालू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने हा घेतलेला आहे। आता हे कार्डची नेमकी प्रोसेस काय असणार आहे तेच आपण आता पाहूयात। प्रत्येक माणसाकडे आयडेंटिटी कार्ड म्हणून आधार कार्ड असतं। प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची गरज ही प्रत्येक माणसाला पडते, त्याचप्रमाणे प्रत्येक जमीनधारकाकडे भू आधार हे नावाचं एक कार्ड असणं हे महत्त्वाचं असणार आहे, असं सरकारचं म्हणणं आहे। शिवाय सुप्रीम कोर्टाने सुद्धा हाच निर्णय दिलेला आहे। आता प्रत्येकाकडे ही भू आधार कार्ड असणं महत्त्वाचं का असणार आहे, कारण हे भू आधार कार्ड प्रत्येक प्लॉटसाठी वेगळं असणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मालक असेल जमिनीचा, त्याला 20 ते 25 एकर जमीन आहे, परंतु त्याचे प्लॉट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्या प्लॉट वाईज त्याला भू आधार काढणं हे गरजेचं असणार आहे। म्हणजे असं नाही की एकच मालक आहे आणि सर्व जमिनीवर त्याचं एकच कार्ड असणार आहे, एकाच कार्डवरती सर्व जमीन ही नोंदणीकृत असणार आहे असं नाही, तर प्रत्येक प्लॉटवरती त्याचं जे नोंदणी आहे ती प्लॉटची नोंदणी आहे त्या भू आधारवरती असणार आहे आणि प्रत्येक प्लॉटसाठी वेगळं भू आधार असणं हे महत्त्वाचं असणार आहे। आता हे नेमकं भू आधार काय असणार आहे, याचं नाव काय असणार आहे, म्हणजे यावरती जो पिन असणार आहे त्या कोणत्या नावाने पिन असणार आहे हेच आपण आता पाहूयात। तर यावरती 14 अंकी आधार नंबर असणार आहे, म्हणजे भू आधार नंबर असणार आहे। जसं की आपला म्हणजे माणसाचा 12 अंकी आधार नंबर असतो, ज्या आधार नंबरवरून तुमची बरीच माहिती ही समजते, त्याच्यावरती QR असतो, त्याच्यावरती स्कॅन केलं तरीही बरीच माहिती आता समजते। त्याचप्रमाणे तुम्हाला भू आधार कार्डवरती तुमच्या 14 अंकी नंबर असणार आहे। या 14 अंकी नंबरचं नाव असणार आहे ते म्हणजे बघा, या 14 अंकी नंबरचं नाव असणार आहे ULP असं नाव असणार आहे। ULP म्हणजे काय, तर युनिक पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर, म्हणजे ह्यावरती जो पिन दिला जाणार आहे, 14 अंकी जो नंबर दिला जाणार आहे, या 14 अंकी नंबरचं नाव असणार आहे ULP, म्हणजे युनिक पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर हा असणार आहे। या कार्डचे नाव असणार आहे, मी आत्ताच सांगितलं, भू आधार कार्ड असं नाव ठेवण्यात आलेलं आहे। सध्या दिल्लीमध्ये 250 ते 300 घरांसाठी म्हणजेच भूधारकांसाठी जमीनधारकांसाठी ही प्रोसेस राबवली सुद्धा आहे। आता हे कार्ड प्रत्येक प्लॉटसाठी वेगळं काढलं जाणार आहे। आता या कार्डवरती काय असणार आहे, तर या कार्डवरती
जमीन मालकाचं नाव असणार आहे, शिवाय तो प्लॉट आहे तो किती एकरचा आहे किंवा गुंठ्यामध्ये असेल तर किती गुंठ्याचा तो प्लॉट आहे, कोणत्या ठिकाणी आहे त्याचं ठिकाणसुद्धा तिथे पुट केलेलं असणार आहे. शिवाय या प्लॉटवरती कोणतं फ्रॉड आहे का, म्हणजे कोणता वाद आहे का, हे सुद्धा पुट केलेलं असणार आहे. आणि हे सर्व समजणार आहे ते म्हणजे किंवा हा प्लॉट जर दोघांच्या नावावर असेल तर त्यांची नावंसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केली जाणार आहेत. म्हणजे हा प्लॉट किती जणांच्यात आहे इन्क्लूड तर असणारच आहे, परंतु कोणाच्या नावावर आहे, कोणाकोणाच्या नावावर आहे, सर्व मी आता जे सांगितलं ते. आणि हे तुम्हाला कधी कळणार आहे, त्या कार्डवरती एक QR कोड दिला जाणार आहे. त्या QR कोडवरून तुम्हाला समजणार आहे. ज्यावेळी तो QR कोड स्कॅन केला जाईल, म्हणजे जेव्हा तुमच्या जमिनीचं कोणतंही काम असेल किंवा खरेदी विक्री करायची असेल किंवा कोणतंही काम असेल, तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी तो QR हा स्कॅन करावा लागणार आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला QR तुम्ही स्कॅन कराल त्यावेळी ही सर्व माहिती ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीत आणि खरी येणार आहे. यामुळे एक प्रॉब्लेम सुटणार आहे, तो म्हणजे जे जमीन खरेदी करतात तर याचा फायदा एकतर जमीन मालकाला सुद्धा होणार आहे आणि जो जमीन घेणार आहे त्याला सुद्धा होणार आहे. आता जमीन मालकाला नेमके काय फायदे होणार आहेत, तर जमीन मालकाला फायद्याचे हेच होणार आहेत की त्याचे वेगवेगळे प्लॉट आहेत, ते वेगवेगळ्या प्लॉटचे अगदी करेक्ट इन्फॉर्मेशन त्याच्याकडे राहणार आहे. शिवाय त्याचं वेगवेगळे नावंसुद्धा त्याच्याकडे राहणार आहेत. शिवाय आपला प्लॉट काय आहे ज्याची कागदपत्रे प्रत्येक ठिकाणी एक एक कागदपत्र ठेवणं त्याला गरजेचं किंवा त्याची झंझट त्याच्या मागे लागणार नाही. एका कार्डवरती त्याचं सर्व समजणार आहे आणि पारदर्शी पूर्णपणे डिजिटल माहिती त्याला समजणार आहे. जमीन मालकाची एवढी हा फायदा होणार आहे. शिवाय खरेदीदाराचा काय फायदा होणार आहे, तर जे खरेदी करतात, जमीन खरेदी करतात, आता जमीन खरेदी करायला सुद्धा माणसाला भीती वाटत आहे. कारण तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी फ्रॉड होत आहे. म्हणजे जमीन एकाचीच असते, ती काही कब्जा करून घेतलेली असते, नंतर ती दुसऱ्याला विकली जाते, त्यानंतर तो पहिला मालक येतो, तो काही कागदपत्रे दाखवतो, पुन्हा त्याच्यावर तो कब्जा करायला बघतो. असे बरेच प्रकरण तुम्ही बघितलं असेल तर जमिनीच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे खरेदी करण्यास सुद्धा माणसांना म्हणजे जमीनधारक जे खरेदीदारक आहेत त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे जर हे कार्ड असेल तर त्या कार्डवरती ॲक्युरेट इन्फॉर्मेशन हे मिळणार आहे. ज्यावेळी तुम्ही जमीन खरेदी करणार आहात, तुम्ही तो QR त्या मालकाला ते कार्ड जर त्या मालकाने दाखवलं आणि तो QR जर स्कॅन केला तर तुम्हाला 5 मिनिटामध्ये सर्व इन्फॉर्मेशन त्या प्लॉटची मिळणार आहे आणि तुम्हाला तो प्लॉट घेताना कोणतीही घाबरण्याची गरज ही भासणार नाही. शिवाय यामुळे वाद आहेत ते वाद टळणार आहेत आणि जे खटले दाखल होत आहेत ते खटलेसुद्धा दाखल होणे हे कमी होणार आहे. आणि या सर्व कारणांमुळे सरकारने जमिनीचे सुद्धा भू आधार कार्ड काढण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. आता हे भू आधार कार्ड 1 एप्रिल 2026 पासून काढण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे लागणार आहेत हे अद्याप सरकारकडून स्पष्ट झालेले नाही, परंतु जमिनी रिलेटेडच सर्व कागदपत्रे लागणार असतील असं आपण गृहीत धरूयात. आणि जी जमिनीची तुमची कागदपत्रे असणार आहे ते तुम्ही कागदपत्रे आत्ताच तयार ठेवा. तुम्हाला जर तुमचा मालकी हक्क खराच हवा असेल तर तुम्हाला तुमची पहिली कागदपत्रे आहेत ते तयार ठेवणं गरजेचं आहे. अद्याप सरकारने स्पष्ट केलेले नाही, परंतु स्पष्ट करण्याअगोदर आपल्याकडे असणं हे महत्त्वाचं आहे. लगेचच तुमचं ते भू आधार कार्ड हे निघणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण जमीनधारकांसंदर्भात ही अपडेट होती. तुमचं काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जमीन भूधारकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.